नमस्कार मित्रांनो. दिवाळी संपलेली आहे, पण एक गोष्ट आमच्याकडनं आपल्याला सांगायचीच राहिली. दिवाळीचा फराळ मी व माझ्या सौनी घरी बनवला. फराळ एकदम सुंदर झालेला. तुम्हाला तो टेस्ट करायला भेटला तर आम्हाला नक्कीच आवडला असतं. पाहूयात आम्ही यावर्षी दिवाळीला घरी काय काय बनवलं आणि त्याचं टेस्ट कशी होती आपण पाहूयात. चला तर पहिला आयटम बेसन लाडू. दरवर्षी सांगायला मला वाटतंय की आमचे बेसन लाडू झोपायचे, पण यावर्षी झोपले नाहीत. यावर्षी तूप, साखर आणि बेसन पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे. लोकांना तो खूप आवडला आणि विशेष म्हणजे तो टाळूला चिटकत नाही. या लाडूला आम्ही 5 पैकी 4.5 मार्क नक्कीच देईल. धन्यवाद. दुसरा आयटम सगळ्यांचा आवडता आणि टेस्टी चकली. चकली आम्ही घरी बनवली. दरवेळेस सुद्धा चकली अशी अशी डोक्याला त्रास देत होती. यावेळेस तसं काही झालेलं नाही. चकली जी बनवली रेडीमेड पिठाच्या बनवली आहेत आम्ही, बाजारात जे पीठ भेटतं त्याचं. पण यावेळेस त्या जमल्या, टेस्ट चांगली आहे, आम्हाला त्या आवडल्या. चकलीला आम्ही मार्क देईल 5 पैकी 4. तिसरा आयटम करंजी. करंजी म्हणजे बाखूर असतो त्याची आम्ही बनवत नाही. आम्ही जे बनवतो ते तिळाच्या करंज्या. विशेषतः त्या करंज्या मला खूप आवडतात. मुलांना म्हणलं तर बारक्या मुलाला तिळाचीच करंजी आवडते. मोठ्या मुलाला ह्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. त्यांनी कशाची बनवा म्हणून सांगितलं. टेस्ट एकदम अप्रतिम, खुसखुशीत झाल्यात, चव चांगली. मी याला 5 पैकी 4.5 मार्क देईल. धन्यवाद. पुढचा आयटम शंकरपाळी. शंकरपाळी सुद्धा दर दिवाळीला आम्ही बनवतो, पण त्या अशा कडक, दाताला न तुटण्यासारख्या अशा होत्या. त्यावेळेस आमच्या सौनी युट्यूब चॅनल अक्षरशः खंगाळले. एक युट्यूब चॅनल सिलेक्ट करून त्यांनी यावर्षी शंकरपाळे माझ्या मदतीने बनवले. शंकरपाळी एकदम खुसखुशीत आणि टेस्टी लागल्या. त्याची चव म्हणजे तोंडात टाकली विरघळण्यासारखी आहे. मी या शंकरपाळीला देईल 5 पैकी 4.5 मार्क. पुढील आयटम आहे आपला चुरमुऱ्यांचा चिवडा. इथे कोकणामध्ये भाजके पोहे किंवा दडपे पोह्यापासून चिवडा बनवतात. आपण आपल्या घाटी स्टाईलनी चुरमुऱ्याचा चिवडा बनवला. चिवडा अप्रतिम झाला. सौनं त्याची टेस्ट वाढवण्यासाठी यामध्ये खोबरे, डाळे, काजू, बदाम इत्यादी वस्तू अगदी मनसोक्त टाकल्या. त्याच्यामुळे चिवडा अप्रतिम झाला. तो सगळ्यांना खूप आवडला. लोक अक्षरशः मागू मागू खात होते. तो चिवडा खरोखर चांगला होता. त्याला आम्ही मार्क द्यायचे ठरवले तर 5 पैकी 5.25 देईल. अक्षरशः एवढा सुंदर चिवडा झालेला आणि खुसखुशीत राहिला. बाकीचे आयटम आम्ही रेडीमेडच घेतले. बुंदीचा लाडू त्याला मेहनत जास्त असते, त्यामुळे चव काही तयार नाही. आणि आपल्या शिफ्ट ड्युट्या